संतोष देशमुख हत्या प्रकरणात संसदेमध्ये ज्यांनी आवाज उठवला होता आणि विशेष म्हणजे या प्रत्येक प्रकरणावरती आणि तपासावरती बारकाईने ज्यांचं लक्ष आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी ज्यांची ठाम भूमिका आहे. बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत, खासदार बजरंग सोनवणे. काय सांगाल बाप्पा, कशा पद्धतीने हे सगळं चालू आहे आणि आज 19-20 दिवस उलटत आहेत, काहीच केलं जात नाही? आज 20 दिवस झालेले आहेत संतोष देशमुख यांची हत्या होऊन, पण ज्या संतोष देशमुखांचं किडनॅपिंग झालं त्या क्षणापासून आजपर्यंत मी लढा लढतोय आणि पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्वजण मिळून एकत्रित लढा लढण्याच्या दृष्टिकोनातून समाजातील सर्व जाती धर्माचे लोक असतील सर्व एकत्रित येऊन सर्व पक्षीय हा मोर्चा आज काढलेला आहे. याचं काय हे आहे तर याच्यातून एकच पाहिजे की मारेकऱ्याला सजा झाली पाहिजे, त्यांना पकडलं पाहिजे, जे मास्टर माइंड आहे तो पकडला पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी आहे. पण 20 दिवसापासून प्रशासनानंही केलेलं नाहीये. पहिले 2 आरोपी पकडले, परत 1 पकडला दुसऱ्या दिवशी आणि परत 4था पकडला का सिलेंडर झाला याचा आणखी खुलासा होत नाहीये. जर खरोखर खंडणीतला आरोपी पकडायचा म्हणलं तर त्याला गार्ड होते, त्यांना गार्ड का दिलं तर, संरक्षण कशामुळे दिलं तर, त्यांच्या जीवाला काय धोका होता, खंडणी गोळा करायचा धोका होता का, काय होतं, त्यांना कशामुळे संरक्षण दिलं होतं. इथं आमदाराला संरक्षण होतं मागच्या वेळेस काही वेळेस. आता मग ती गार्ड होते, त्या गार्डनी काय केलं, त्यांनी आय विटनेस म्हणून का गुन्हा दाखल केला नाही, मी कालच मागणी केली होती. हे सर्व बरेच प्रकार आहेत. मग आता एसपी साहेब नवीन आले, ते एसपी साहेब बी खूप चांगलं काम करणार आहेत करतायत असं ऐकतो. मग एसपी साहेबांनी सुद्धा एखाद्या त्या आरोपीच्या घराला कुठे भेट दिली का? मी कालही म्हणलं, आजही म्हणतोय, एसपी साहेब तुम्ही स्वतः तरी जा, एखाद्या आरोपीच्या घरी जाऊन विचारा की कुठे आहे तुमचा हा माणूस, कुठे आहे. अरे एखादा आरोपी एखाद्याच्या घरातच नसावा. मला असा संशय आहे की आरोपी घरातच आहे आणि घराला कुलूप आहे. मला कळालेली थोडी जी काय माहिती आहे त्याच्यातून असं वाटतंय की आरोपी त्या घरात आहे. मग हे पोलीस यंत्रणा का पकडत? मग हे लपवण्याचा प्रयत्न केला जातोय, पोलीस प्रशासनावर दबाव आहे का कोणाचा? मी सुद्धा खासदार म्हणून जिम्मेदारीनं बोललं पाहिजे, जिम्मेदारीनं वागलं पाहिजे. पण जिम्मेदारीने मला कळालेली माहिती अशी आहे की जर तुम्हाला एखादा आरोपी एखाद्याच्या घरात आहे असं वाटतंय तर मग त्याला घरी जाऊन बघा. जर पोलिसाला सांगितलं नाही घरी म्हणलं की तुम्ही अरे आमच्या इथं तर साधं थापडतुपड जरी झाले त्याच्या घरापर्यंत जाताय, खोल्या तपासताय, सगळं तपासा, आता त्यांच्या घर तपासायला काय अडचण आहे? काही एखाद्याला तळघर केलेलं एखाद्याच्या घराला बघा. ही सगळी गोळा करून खंडणी ठेवायसाठी असे बी पैसे अवैध धंद्यातून जमा झालेला माल कुठे गेला बघा. सीडीआर काढा. मी तर म्हणलं आता जे आपले एसपी साहेब ज्यांची बदली झाली त्यांचा सुद्धा सीडीआर काढा. त्यांना कोण कोण मागच्या जॉईन झाल्यापासून काय काय सांगत होतं, काय काय बोलत होतं, या सगळ्या गोष्टीचा तपास तर आमच्या या संतोष देशमुखचा कुणाचा तपास होईल, मर्डर ज्यांनी केलाय त्यांचा तपास होईल. त्यांना टॉर्चर करू मारलाय. हा खरी गुन्हा काय आहे तर मारणं हा गुन्हाच आहे, पण टॉर्चर करून मारले. काय गुन्हा होता त्याचा? अरे एवढा गरीब सरपंच, एवढा गरीब पोरगा, आणि त्याला कशामुळे मारलं? त्या खंडणीमुळे मारलं गेलं. लोकांचा आक्रोश आहे. आज तुमच्या पाठीमागे देखील लोक पाहतो आणि हजारो लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. नेमका हा आक्रोश काय? बीड जिल्ह्यातल्या लोकांचा आक्रोश याच्यासाठी आहे की बीड जिल्ह्याला पुनश्च एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे असं बीड जिल्ह्याला वाटते. पुनश्च याचा अर्थ की बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली गेल्या मागच्या 3-4 वर्षामध्ये. कारण ही पूर्वपदावर आणण्यासाठी अधिकारी चांगला झाला पाहिजे, राजकीय नेतृत्व सुद्धा चांगलं झालं पाहिजे. बिघडवली कोणी? आता बीड माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जनतेला तर माहिती आहे, तुम्ही मीडियाचे प्रतिनिधी तुम्हाला माहिती आहे ना. आता ही जी प्रकार घडतायत, रोज एक घटना घडती. एवढंही होतंय का नाही? ज्या दिवशी संतोषचं झालं किडनॅपिंग, त्याच्या दुसऱ्या दिवशीच परळीचं किडनॅपिंग झालं गेलं, संतोषला किडनॅपिंग करून मर्डर केला गेला. त्याच्यानंतर पाटोद्यामध्ये एक गोवर्धन सानप नावाचा त्याचा तुझा संशयित मृत्यू झाला. एवढं घटना होती का नाही होती? तर काल परवाचा अंबाजोगाईला सुद्धा एक जणाचा खून झाला. हे करणारे लोक कोण आहेत? मग उगीन करा कुणीतरी जातीचा रंग देऊ नका. हे करणारे लोक कोण आहेत बघा. मात्र आरोपही केला जातो की या मोर्चाच्या आडून, या प्रकरणाच्या आडून राजकारण केलं जातं. नेमकं काय? क्यू येते क्यू, हे असं म्हणणाऱ्याची खरोखर क्यू येते. असे तुम्ही असे नव्हतातच जे कोण म्हणतात ना, त्यांना असं का वाटतंय की कोण राजकारण करतंय? कोण राजकारण करतंय? विरोधी पक्षात कोण आहे? एक आमदार आणि एक खासदार आज विरोधी पक्षात आहे. बाकी तर सगळे तुमचेच आहेत. सत्तेतलेच 5 आमदार तुमचेच आहेत. तुम्ही 2 मंत्री त्याच्यातूनच झालात. म्हणजे त्या 5 मध्ये एक आणि असा एक समजा असे तुमचे 2 मंत्री पण आहेत. एक एमएलसी ती सुद्धा तिकडेच आहे. आता एक आमचे राज्यसभेचे खासदार एक विरोधी पक्षात आहेत. एवढेच आम्ही लोक विरोधी पक्षात आहेत. आमच्यातला कोण राजकारण करतंय? आदरणीय संदीपभाई यांनी काय राजकारण केलंय? बजरंग सोनवणे म्हणून मी खासदार आहे, मी काय राजकारण केलंय? आम्ही कुठल्या जातीपातीचं करत नाही किंवा कुठलं राजकारण करत नाही. आम्ही आमचं एकच मागणं आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि आमचा एक चांगला पोरगा, एवढा कवळा पोरगा मारला गेलाय, टॉर्चर करू त्याला मारलंय. त्याच्यामुळे
त्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या मारेकऱ्याला पकडलं पाहिजे आणि याला फाशी झाली. मात्र अंजली दमानी यांनी एक संशय व्यक्त केला की जे 3 आरोपी सापडत नाहीत, फरार आहेत, ते जिवंतच नाही, त्यांचे कोणीतरी हत्या केलेला संशय देखील त्यांनी व्यक्त केला आणि त्यांचा काहीतरी बरं वाईट झालेला असा त्यांचा आरोप आहे. नाही, मी त्या काय म्हणल्या हे बघितलेलं नाही किंवा तुम्ही काय दाखवलं ही पण मी आणखी बघितलं नाही. मी प्रवासातच होतो, मला आता पण मीडियाला विचारलं गेलं पण मला याच्यावर माहिती नाही. ह्याची सर्व माहिती घेतल्याच्या नंतर मी त्याच्यावर बोलेल. पण असं जर काही घडलं असलं तर ते भयानक आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात अशी घटना घडली का नाही माहित नाही मला, पण असं जर काही घडलं असेल, आदरणीय दमानीताई जर असं म्हणत असतील अंजलीताई, तर मला त्यांचं खरोखर म्हणजे वाईट वाटतं की असं बी घडू शकतं का बीड जिल्ह्यात. आणि असं असेल तर खूप भयावी परिस्थिती आहे आणि या बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था काही राहिलेली नाही. मग हे कोण करतं याला सुद्धा लवकरात लवकर तपासलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळे सापडत नाहीत का, मी प्रशासनाला तर सांगतो, जर एखादा आरोपी सापडत नाही त्याला फरारी घोषित करा, त्याची प्रॉपर्टी सील करा, त्याला ताब्यात घ्या, प्रॉपर्टी तुम्ही शासनाच्या ताब्यात घ्या. जर सापडत नाही तर फरारी घोषित करून टाका ना. किती दिवस थांबणार तुम्ही? या 20 दिवस झालेत, आणखी 5-10 दिवसाच्या आत हा निर्णय पूर्ण संपला पाहिजे आणि त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक कोण वकील द्यायचा हा विषय. आम्ही म्हणतोय CIDकडे द्या, कुणी म्हणतोय हिच्याकडे द्या. मी पहिल्या दिवसापासून किडनॅपिंग झालं तेव्हापासून म्हणतोय की याला CBIकडे तपास द्या, म्हणजे ही दूध का दुधावर पाणी का पाणी होईल. आता हा CIDकडे दिलाय, CBIकडे जरी नसेल दिला SID नाही म्हणणार. SIDचा अधिकारी कोण आहे मला कळत नाहीये, त्याला स्टाफ कोणही कळत नाहीये, त्याची चौकशी काही कळत नाहीये. मग मी ते म्हणलो होतं की मागच्या काळामध्ये यांच्या घराला कोणी जात नाही, घरी कोणी बोलत नाही, आमचे DYSPकडे तपास होतात ते कधी गेले नाहीत, SP साहेब नवीन आले ते कधी गेले नाहीत. मग या सर्व गोष्टी, मग आरोपीच्या तुम्ही घरी जाणार नाही, मग तपास कुठं करताय? तपासावर समाधान नाही तुम्ही? बिलकुल नाही, तपासावर समाधान नाही. आणि जर एखादं कोणी म्हणत असेल की आम्हाला तपास योग्य होणार आहे वाटतंय, मग हे वाटतंय तर काय वाटतंय, कवर वाटणार तुम्हाला? याच्यावर कधी ना कधी लवकरात लवकर ठोस निर्णय झाला पाहिजे आणि कधी ना कधी कुणी ना कुणी बोललं पाहिजे की आम्ही समाधानी या तपासावर नाही. वाल्मिक कराड यांच्या पत्नीची काल चौकशी केली गेली, पोलीस प्रशासन फक्त तो त्यांच्या तपासाचा भाग असेल ते मला माहित नाहीये. त्यांच्या पत्नीची तपासणी काय केली ती काय नाही त्याच्यावरती त्यांच्या तपासाचा भाग असेल, तपासाचा भाग म्हणून त्यांनी केला असेल, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मात्र हे जे 3 गुन्हे आहेत जे CIDकडे वर्ग केले गेले, त्यामध्ये खंडणी असेल, त्याचबरोबर हत्येचा प्रकार असेल आणि अॅट्रॉसिटीचा प्रकार, या 3 गुन्ह्याचं काय लिंक असेल असं तुम्हाला वाटतंय? तिन्ही गुन्हे ज्यावेळेस तिथं केलेले आहेत त्याच्या अर्थ लिंक आहेच ना, की प्रशासनानं सुद्धा एकत्रित क्लब केले ती 3 गुन्हे, याचा अर्थ त्याचं लिंकिंग आहे आणि याचा मास्टर माइंड एकच आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतो याचा मास्टर माइंड कोण आहे तो सापडला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे. आकाची आका कोण आहे नेमकं? हे मला आका बी माहित नाही, आकाची आकाही माहित नाही. मला एकच माहित आहे की याचा मारेकरी मास्टर माइंड एक आहे आणि त्याला तुम्ही पकडलं पाहिजे. कशाला आका आणि बक्का पाहिजे? जे आहे ते डायरेक्टली जे कुणी केलंय त्याला पकडा. आता ती ज्याची त्याची भाषा ज्याचे त्याचं जे आहे ते ज्यांचा त्यांचा विषय वेगळा आहे, त्याला मला आका बी माहित नाही, आकाचा आका बी माहित नाही. मोर्चा झाल्यानंतरही जर न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल आणि आंदोलनाची दिशा कशी असेल? मी परवाच आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की ह्याचा मोर्चा हा सामाजिक दृष्ट्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी बीड जिल्ह्यातील संबंध समाजाने येऊन एकत्र, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा बोलवलाय आणि या मोर्चाला सर्वजण उपस्थित राहत आहेत. या सर्व आमदार बरेच राहणार आहेत, मी खासदार म्हणून आहेच. या सर्व बाबीतून सर्वांची मागणी एकच आहे, या मारेकऱ्यांना पकडलं पाहिजे आणि फाशी दिली पाहिजे. जर हे लवकरात लवकर नाही घडलं तर पुढच्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी स्वतः उपोषणाला बसणार आहे असं डिक्लेअर केलंय. मग ती दिल्लीत बसायचं, मुंबईत बसायचं का जिल्ह्याला बसायचं हा निर्णय पक्षश्रेष्ठीबरोबर चर्चा करून महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मी उपोषणाला बसल. त्याची तारीख वेळ पुढची दिशा आम्ही ठरवू. आम्ही 100% मी एकटा आता बसणार आहे, माझ्यासोबत आणखी कोण बसेल त्याचा निर्णय वेळोवेळी पुढे करू. आपण पाहिलं हे खासदार बजरंग सोनवणे होते आणि विशेष म्हणजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल. आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर या मोर्चानंतरही न्याय नाही मिळाला तर मी उपोषण करेल महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर बसून. दिल्ली, मुंबई किंवा बीड आणखी ठिकाण ठरलं नाही, मात्र उपोषण 100% करेल आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देईल असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन सचिन सोबत मी सुरेश जाधव, बीड.